तर पुतळा कोसळल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। याच दरम्यान आता मनोज रांगे पाटील हे 1 तारखेला मालवणमधल्या राजकोटला जातील। तिथे जाऊन ते शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करणार आहेत। तर शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याबाबत कोणीही राजकारण करू नये असंही जरांगेंनी म्हटलंय। कारण 1 तारखेला शक्यतो आम्ही मालवणला राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांच्या जे स्मारक ते पडलंय तिथं भेट देण्यासाठी जाण्याचं ठरवणार आहेत आम्ही। म्हणजेच दादा तुम्ही राणेंच्या बालेकिल्ल्यात जाणार आहे का? नाही, बालेकिल्ल्याचं त्याच्यात नाही, समर्थ आमचं दैवत, आमचं छत्रपती शिवराय दैवत आमच्या समाजाच्या सह देशातल्या सगळ्या समाज बांधवांच्या 18 पगड जातींच्या भावना दुखवलेल्या, जे देशाचे दैवत छत्रपती शिवराय ते स्मारक कोसळलं आणि हा आमच्यासाठी खूप धक्कादायक विषय। त्याच्यामुळं आम्ही आमच्या राज्याचं तिथं ते गडकोट राजकोट किल्ल्याला भेट दिली पाहिजे, आपण बघितलं पाहिजे आणि आम्हाला शेवटी करमत नाही, मग आम्ही आमचा किल्ला बघितला पाहिजे, राजांचं स्मारक कसं पडलं हे बघितलं पाहिजे, आपण भेट दिली पाहिजे।